समाधानकारक पाऊस नाहीये. एक पाऊस होता थोडासा. जर समजा पाऊस आला नाही तर मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे. पाऊसच नाही, फक्त मध्यंतरी जो पाऊस पडला हे जे तुम्हाला दिसतोय आज, हा तो एक पाऊस नसता तर हे पण दिसलं पेरलं नसतं. नसतं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. मी आता जळगाव तालुक्यातल्या मसावत परिसरातल्या एका शेतात आहे आणि तुम्ही शेतामध्ये बघू शकता पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची पाण्याची जी तग धरण्याची क्षमता होती ती कमी झालेली आहे. पिकांची वाढ खुंटलेली या ठिकाणी दिसून येत आहे. हे मक्याचं शेत आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मक्याची पेरणी केलेली होती, परंतु पेरणी केल्यानंतर समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिके आता ऊन धरू लागलेली आहेत. पिके वाळताना या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी हवामान खात्याने सुरुवातीपासूनच एल निनोचा प्रभाव यावर्षी राहील आणि त्यामुळे पावसाचा मोठा खंड मध्ये मध्ये पडेल असं हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला होता तो अंदाज खरा होताना या ठिकाणी दिसतोय. आणि साहजिकच पावसाने गेल्या 2 आठवड्यांपासून जिल्ह्यात दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंता वाढत असल्याचे चित्र आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. मक्याचं हे शेत आहे, त्यांनी मक्याची पेरणी केलेली होती. दादा, काय सांगाल, साधारणपणे कधी तुम्ही या ठिकाणी मका पेरलेला होता आणि किती दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला आहे? माझे नाव प्रदीप देवदास चौधरी, राहणार बोरनार. हे बोरनार शिवारातली आमची शेत जमीन आहे. तरी आम्ही 14 ते 15 जूनला पेरणी केलेली असून तरी मक्याची पेर ही 1 महिना जवळपास झालेला आहे. तरी एवढी त्या मानाने झालेली नाही. आता पावसाचा जो खंड पडलाय, नेमकं पिकांना काय ताण सहन करावा लागतोय? तुमच्या परिसरात अजून कोणत्या कोणत्या पिकांची लागवड झालेली आहे? मका, कापूस, सोयाबीन या पिकांची पेरणी झालेली आहे. पण सर्वच पिकांवर या पाण्यामुळे दुष्परिणाम झालेला आहे. आता जर समजा पाऊस आला नाही तर मोठं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे. आतापर्यंत किती खर्च तुम्हाला या ठिकाणी लागलेला होता? काय तुमची मेहनत होती सगळी? आता जवळपास या 1 बिघ्याला कमीत कमी 3 ते 3.5 हजाराच्या बियाणं हे मक्याचं लागतं. कारण 2,1800 रुपये 2,000 रुपये थैली मक्याची आहे. तर 1 बिघ्याला 30 आर, 1 बिघा म्हणजे 30 आर ज्याला हे 3,500 रुपयाचे बियाणं लागतं. खत असतील, मजुरी असेल, तुमची मेहनत असेल. फक्त हे बियाणं झालं, मजुरी वेगळी आणि जे खत आहेत युरिया वगैरे किंवा पोटॅश काय असेल ते हे वेगळं लागतं. दादा, तुम्ही काय पेरलंय तुमच्या शेतामध्ये? मका मका. पाऊस किती दिवसापासून नाही आता तुमच्या शिवारात? एकच पाऊस पडलाय फक्त पुऱ्या पावसाळ्यात. असं अजून चांगला पाऊस झालाच नाही. हा, चांगला नाही. समाधानकारक पाऊस नाहीये. एक पाऊस होता थोडासा. एवढा गेल्या वर्षी या दिवसामध्ये जुलैमध्ये काय स्थिती होती तुमच्या परिसरात? पाऊस कसा पाऊस होता? जास्त होता. मागच्या वेळी पावसामुळे नुकसान झालं. यावर्षी उलट होऊन गेलं. ओके. अतिवृष्टी झाली होती तुमच्या परिसरात? हो. अतिवृष्टी म्हणजे आमच्या मका सगळं लॅप्स होऊन गेला होता, खराब झाला होता. ओके. आपण बघू शकतो गेल्या वर्षी या परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं आणि त्याची अगदी विपरीत परिस्थिती या वर्षी आहे. जूनचा पूर्ण महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलै महिन्यामध्ये थोडाफार पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला, पण पिकं पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड या ठिकाणी दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत. काका, तुम्ही काय सांगाल, किती दिवसापासून पाऊस नाही या शिवारामध्ये? पाऊसच नाही, फक्त मध्यंतरी जो पाऊस पडला हे जे तुम्हाला दिसतोय आज, हा तो एक पाऊस नसता तर हे पण दिसलं पेरलं नसतं. हे पीक दिसलंच नसतं. बस तेवढ्या एका पाण्यावर हा खेळ चालू आहे. त्यानंतर पाऊसच नाही. आणि ही परिस्थिती पाहून घ्या काय आहे पिकांची, तुम्हाला समोर दिसते. काय बोलायचं हेच समजत नाही. काय करणार? नाही, बोलतं नाही देणार, बोल नाही, कारण पाऊसच तसा झालेला नाही. जमिनीची ताण भागलीच नाही. नाही, फक्त उगण शक्ती झालेली आहे. आणि ते जे पीक आहे ते फक्त तग धरून उभं आहे कुठेतरी. आता थोड्या दिवसात बरं किती दिवस थांबणार ते? एक 2-4-8 दिवस जर नाही पाऊस आला तिथे तुम्हाला काहीच दिसणार नाही. कारण आता आमच्या इथे ह्या ठीक आहे, मका आहे. पुढे आता जे उडीदाचे शेत आहेत, मुगाचे शेत, मूग आणि उडीद तर जळाला. कारण ते कडधान्य पीक असल्यामुळे एक मोळीचं पीक असतं ते, म्हणजे सोट मुळीचं बारीक मूळ असते. त्यामुळे उडीद मूग जवळपास नायनाट झालेले आहेत. जे बी आहेत थोडंफार
म्हणजे कमी पेर आहे आमच्या इथे उडीद मुगाचा. एकीकडे पावसाचा मोठा खंड आणि ऊन पण एवढं उन्हाळ्यासारखं हा. पडतंय, ऊन कमी होत नाही. नाही ऊन तर नाही ना, ऊन वरतून कमीत कमी ऊन तरी नाही पाहिजे, पण ऊन जास्ती पडते. पाऊस तर नाहीच, त्याच्यात ऊन, त्याच्यामुळे ते पीक थोडस आता पाहून घ्या ना तुम्ही, परिस्थिती पहा पिकाची, तुम्हालाही समजत असेल काय. शेतकऱ्यांच्या अतिशय उद्विग्न अशा प्रतिक्रिया आहेत. जर गेल्या 2-4 दिवसांमध्ये जर पाऊस नाही आला तर अजून परिस्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये बिकट होऊ शकते. ही परिस्थिती फक्त जळगाव जिल्ह्यात नाहीये, तर जळगाव असेल, शेजारचा धुळे जिल्हा असेल, पलीकडचा नंदुरबार जिल्हा असेल, म्हणजे एकूणच खानदेशामध्ये जर आपण पावसाच्या वार्षिक सरासरीचा विचार केला तर साधारणपणे 15 जुलैपर्यंत खानदेशामध्ये सुमारे 250 ते 250 मिलीमीटर पावसाची नोंद एरवी केली जाते. परंतु यावर्षी एल निनोच्या स्थितीमुळे 14 जुलैपर्यंत फक्त 160 ते 170 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार प्रशांत महासागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे एल निनोची स्थिती ही प्रभावी होत आहे आणि अफगाणिस्तानातून भारताकडे जे उष्ण वारे वाहत येतात त्यांचा वेग जास्त असल्यामुळे मान्सूनच्या ढगांवर त्यांचा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे मान्सून हा सद्यस्थितीमध्ये निष्क्रिय झाल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. जर बंगालच्या उपसागरामध्ये येत्या आठवडाभरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तर त्याचा फायदा मान्सूनच्या ढगांवर होईल आणि अफगाणिस्तानाकडून येणारे जे उष्ण वारे आहेत ते मंदावतील आणि भारतामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. पण आता पुढे काय होतं या संदर्भात शंका कुशंका देखील व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट या निमित्ताने उपस्थित झाल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने कापसाच्या लागवडीसाठी ओळखला जातो, परंतु यावर्षी जून महिना हा कोरडा गेला त्यामुळे कापसाच्या लागवडीवर देखील मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी पर्यायी जी पिकं आहेत, मका असेल, इतर दुसरी कडधान्य वर्गीय जी पिकं आहेत यांची लागवड केली, परंतु जुलै महिन्यामध्ये देखील जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नाही. जो अल्प प्रमाणात पाऊस झाला त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या होत्या आणि आता पावसाचा खंड असल्यामुळे पिकं ऊन धरू लागलेली आहेत, ती पिकं वाळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं काळीज जे आहे ते चिरलं जात असल्याचीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातली कोकण किनारपट्टी असेल, मुंबई, पुणे, त्यासोबत नाशिक असेल या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याच्या बातम्या समोर आल्या, परंतु खानदेशाचा जर आपण विचार केला तर खानदेशातले 3ही जिल्हे हे अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता नेमका पाऊस कधी येतो, शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण त्यानिमित्ताने होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. मी प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.